नमस्ते सर्वांना. होम कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ते पालक पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर इथे मी अर्धी जोडी पालक घेतलेला आहे. तो आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पालक बुडेपर्यंत पाणी घालून 5 ते 10 मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे असे यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. आल्याचा तुकडा, लसूण, थोडंसं तीळ, पांढरे तीळ वापरले. हिरवी मिरची, आलं, लसूण आपण हे पाणी न घालता ड्राय वाटून घेणार आहोत. हे पाहू शकता. असे हे पालक पाणी आहे शिजवलेलं, ते आपण सूपसाठी वापरणार आहोत. अतिशय हेल्दी असतं ते फेकून द्यायचं आहे. आपण पालकाची प्युरी बनवून घेणार आहोत. पेस्ट करून बारीक करून घ्यायचं आहे. हे पाहायचं. एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण इथे बनवून तयार केलेली आहे. हिरवीगार दिसत आहे पहा. शिजवून घेतलेला आहे तरी सुद्धा कलर छान येईल. इथे आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी त्यापेक्षा कमी आपण बाइंडिंगसाठी डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ असं म्हणू शकतो ते वापरलेलं आहे. ओवा क्रश करून घ्यायचा आहे हाताने. चवीनुसार मीठ, तीळ पण घालायचं आहे. यामध्ये आपण जी पालकाची प्युरी केली होती ती सुद्धा वापरायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पालक शिजवलेलं पाणी घातलं होतं, ते आपण पाणी इथे वापरणार आहोत. म्हणजे दोन्हींचा वापर होईल. हिरवी मिरचीचा ठेचा वापरायचा आहे. आपण चपातीला भिजवतो तसं कमी भिजवून घ्यायचं आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. हे पाहू शकता. आपण आता याचा पराठा लाटून घेणार आहोत. मध्यम आकाराचा, तुम्हाला जसं हवं त्या आकारामध्ये तुम्ही मोठा लहान वाटपा वापरू शकता. हे बघा मी थोडं मोठंच लाटलं. तवा मी तापत ठेवलेला आहे. तो पराठा आपण इथे दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा आहे. ते तुम्ही घरचं तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे मी तेल लावलेलं आहे. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे पराठ्याला. पालक पराठा रेडी आहे. सॉस बरोबर किंवा घरामध्ये जी भाजी असेल त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडल्यास